और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अंबरनाथ नगर परिषदेवर भाजपाने आपला झेंडा फडकवलाय। नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत तेजस्वी करंजुले विजयी झाल्यात। अंबरनाथ शहरात भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात थेट सामना पाहायला मिळाला। शिवसेना शिंदे गटाकडून मनीषा वाळेकर तर भाजपाकडून तेजस्वी करंजुले यांच्यात अटीतटीची लढत झाली। या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आला होता। अंबरनाथमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात जाहीर सभा झाल्यानं ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती। अखेर मतदार राजाने भाजपाच्या उमेदवार तेजस्वी करंजुले यांना कौल देत नगराध्यक्ष पदावर मोठ्या मताधिक्याने विजयी केलाय। दरम्यान या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून शहरात जल्लोष साजरा केला जातोय। सर्वात पहिले सगळ्यांचा आभार की देवाचे पण आभार मानते आणि पूर्ण अंबरनाथकरांचे आभार मानते की इतका विश्वास दाखवलाय माझ्यावरती आणि खूप खुश आहोत सगळे आम्ही। 50,934 मतं पडलेली आहेत, 6,300 ची आपली लीड आहे। कसं माहिती का, इतके दिवस आम्ही प्रचारामध्ये बघितलं की त्या लोकांना ते नकोच होते असं अशा प्रकारे दिसलंय आणि भयमुक्त यासाठी बोलत होतो की याच्या आधीचे अनुभव होते, लोकांनी सांगितलेले होते आणि त्याच अनुभव लोकांना आला की आम्हाला काहीच करायला लागलं नाही, त्यांनीच ते केलं आणि त्याचे खड्डे खणले होतात आणि त्या खड्ड्यात पडले असं मी म्हणतो। या विजयाचं श्रेय अख्ख्या पूर्ण अंबरनाथकरांना पण आहेतच, माझ्या आई वडिलांना, माझ्या कुटुंबाला आहेत। त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक रवींद्र चव्हाण साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे सगळं झालेलं आहे। त्याचबरोबर माझे सासरे, त्यांना मी खूप जास्त श्रेय देईन की त्यांच्या मार्गदर्शनानेच मी यापर्यंत पोहोचले असं म्हणतो। नक्कीच काय झालं होतं, याच्या मुख्यमंत्री आल्यानंतर बऱ्याच ज्या गोष्टी होत्या त्या क्लिअर केल्या त्यांनी। त्यांचं नेहमी ते विकासाच्याबद्दल बोलतात आणि अंबरनाथचा विकास कसा करणार आहेत त्यांनी त्याचं सगळं काम सांगितलं आहे। त्याच्यामुळे जनता नक्कीच खुश आहे आणि म्हणून त्यांनी भाजपवर चांगला विश्वास दाखवला आहे। कोणतं काम करणार आहे, पहिलं कोणतं असं काम असेल जे तुम्ही करणार आहे? हे बघा, पहिले आपल्या अंबरनाथनं मूलभूत गरजांसाठी वंचित झालेलं आहे। पाणी मोठा प्रश्न आहे, स्वच्छता मोठा प्रश्न आहे, तर पाणी आणि स्वच्छता हे दोन प्रश्न मी करणार। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।